आणि दुसरीकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे आम्हाला कधी भेटायचीच नाही. त्यांना माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो तर त्याच्या बॉडीगार्ड लोकांनी मला 50 फूट धक्के मारून बाहेर लोटलं. उद्धव ठाकरेंना त्यावेळेलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं की आता थांबायचं नाही. आम्ही सगळे आमदार अंगावरच्या कपड्यावर शिंदे साहेबांसोबत निघालो. पहिली गद्दारी तर तुम्हीच केली भाजपसोबत. तेव्हा गद्दार उद्धव ठाकरे आणि त्याचा गट आहे. हे काम करताना मी 26-28 वर्ष नगरसेवक राहिलो. माझी पत्नी 20 वर्ष नगरसेवक राहिली. उपाध्यक्ष, सभापती, नगराध्यक्ष असे अनेक पदांवर मी त्या ठिकाणी काम केलं. पण एक सच्चा कट्टर शिवसैनिक म्हणून मी बाळासाहेबांचा विश्वास संपादन त्या काळामध्ये केला. बाळासाहेब मला अतिशय विश्वासातला त्यावेळी समजायचे. रात्रंदिवस केवळ भगव्याचा प्रचार, शिवरायांचा आदर्श, बाळासाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोचण्याचंच काम आम्ही गेल्या 35-40 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलं. एकच ध्येय, समाजाची सेवा करायची, लोकांचे काम करायचे आणि हिंदुत्व जोपासायचं लावायचे. आणि दुसरीकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे आम्हाला कधी भेटायचीच नाही. आम्हाला वर्षावर एंट्री नव्हती, आम्हाला मातोश्रीवर एंट्री नव्हती. आणि उद्धव साहेबांना आम्ही साधा फोन जरी केला तर कधी आमचा फोनही रिसिव्ह झाला नाही किंवा रिप्लाय आला नाही. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंवर होणारे आरोप मोठ्या ताकदीने मी टी व्हीवर परतून लावायचो. सगळे आमदार काही विरोधी पक्ष लोक म्हणायचे, अरे एवढे तुम्ही सगळे अंगावर घेता पण हे काही तुम्हाला कधी बोलतात का? तर मी त्यांना खोटं बोलायचो की हो मला बोलतात, पण असं काही होत नव्हतं. आणि म्हणून शिवसेनेवरचे येणारे आरोप, मातोश्रीवर होणारे आरोप मी मोठ्या ताकदीने फेटाळायचं काम त्या ठिकाणी केलं. पण एक दिवस ज्यावेळेला मी त्यांना माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो तर त्याच्या बॉडीगार्ड लोकांनी मला 50 फूट धक्के मारून बाहेर लोटलं. ते पाहिल्यानंतर असं वाटलं की एका प्रामाणिक माणसाचा आता बळी जाणार आहे आणि आपण सगळ्या लोकांनी साथ दिली पाहिजे. मग माझ्या सोबतचे जे काही आमदार आहेत त्यांना देखील मी सांगायचो की शिंदे साहेबांना मारण्याची प्लॅनिंग चालू आहे, त्यांना शिवसेनेतून बाहेर काढण्याची प्लॅनिंग चालू आहे. आधी त्यांनी राज ठाकरे बाहेर काढला, नारायण राणे बाहेर काढला, गणेश नाईक बाहेर काढला, रामदास कदमाला बाहेर काढला आणि आता त्यांच्या डोळ्यामध्ये सलते ते एकनाथ शिंदे साहेब. कारण 1997 साली ज्यावेळेला मनोहर जोशींचा राजीनामा झाला होता, तो राजीनामा घेऊन आशिष कुलकर्णी उद्धव बाळासाहेबांचा निरोप घेऊन जोशी सरांकडे गेले होते. क्षणाचा विलंब न करता त्यांनी राजीनामा दिला. पण राजीनामा दिल्यानंतर त्याच वेळेला मुख्यमंत्री होण्याचं जे काही मानसिकता होती ती उद्धव ठाकरेंची होती. उद्धव ठाकरेंना त्यावेळेलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की मला मुख्यमंत्री करा. बाळासाहेबांना ऐकलं नाही. कारण बाळासाहेबांनी घोषणा केली होती की माझ्या परिवारातला कोणीही व्यक्ती सत्तेमध्ये कधीच सहभागी होणार नाही किंवा मंत्रिपदावर जाणार नाही. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी घर सोडून निघून गेले. त्यांच्या मामाने त्यांना समज करून वापस आणलं. पण तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या डोक्यात एकच विषय होता की शिवसेना माझ्या हातात आली पाहिजे आणि मी मुख्यमंत्री झालो पाहिजे. आणि मग सगळ्यात पहिले नारायण राणेंना त्यांनी साफ केलं, राज ठाकरेंना साफ केलं. असं करता करता एक एक अडथळा आपला दूर त्या ठिकाणी केला आणि बाळासाहेबांना आपल्या ताब्यात घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मग हे केल्यानंतर पहिल्यापासून 97 पासून डोक्यात त्यांच्या जे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न होतं. मग यावेळेला ज्यावेळेला भाजप शिवसेना युती म्हणून आम्ही महाराष्ट्रात लढलो आणि अचानकपणे भाजप सेनेची युती असताना उद्धव ठाकरेंनी घुमजाव केला. आणि घुमजाव केल्यानंतर ते काँग्रेसकडे गेले, राष्ट्रवादीकडे गेले, सगळ्यांची मनधरणी केली आणि भाजप सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर मित्र पक्षाच्या यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची त्यांनी हालचाली चालू केल्या. आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं की आता थांबायचं नाही. आम्ही सगळे आमदार अंगावरच्या कपड्यावर शिंदे साहेबांसोबत निघालो आणि तिकडे जाऊन सुरतला आम्ही थांबलो. आणि नंतर सगळं महाराष्ट्राने पाहिलं की पुढे काय झालं. पण या सगळ्या प्रक्रियेनंतर महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री अनुभवला की ज्याला खरोखर मुख्यमंत्री पदाची घमेंड नाही, जो रस्त्यावरचा आहे, सामान्यांचा आहे
सिक्युरिटीची त्यांना हाव नाही. कोणी जर भेटायला येत असेल तर सिक्युरिटी आडवी येत असेल तर त्या सिक्युरिटी ते धुडकारतात. आजही शेतकरी म्हणून शेतात त्या ठिकाणी जातात आणि एवढ्या प्रचंड योजना आणि एवढं काम 24 तासातलं 22 तास काम करणारा आणि ऑन दी स्पॉट निर्णय घेणारा मुख्यमंत्री आता कधीच भेटला नाही. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रगती प्रगती आणि प्रगती हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि कोणाचं सुख असो का दुःख असो, दुर्घटना असो की आणखीन काय कोणी नैसर्गिक आपत्ती असो, ताबडतोबीनं कशाची पर्वा न करता एकनाथ शिंदेसाहेब जातात, भेटतात. आता आमच्या जिल्ह्यात त्यांची 4 भेटी झाल्या, 5 भेटी झाल्या. आणि म्हणून राज्याची धुरा मुख्यमंत्री महोदय खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळत आहेत. आमची तर अपेक्षा अशी की पुढे आम्ही 100 आमदार आमचे आणले पाहिजे आणि पुन्हा एकदा या राज्याची धुरा शिंदेसाहेबांवर त्या ठिकाणी सोपवली पाहिजे. निवडून आले, पहिली गद्दारी तर तुम्हीच केली भाजपसोबत. का तुम्ही भाजपशी गद्दारी केली सोबत निवडून आल्यानंतर? आणि तुम्हाला आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार काय आहे? बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी पहिली तुम्ही केली. तुम्ही भाजप शिवसेना सोडली आणि तुम्ही काँग्रेससोबत गेले, तुम्ही राष्ट्रवादीसोबत गेले, तुम्ही या समाजवादी पार्टीसोबत गेले. तेव्हा गद्दार उद्धव ठाकरे आणि त्याचा गट आहे ज्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली. आम्ही खुद्दार आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार खुद्दारीनं पुढे आणले, आम्ही खुद्दारी केली. जे रद्द कलम केलं आणि राम मंदिर म्हणलं, बाळासाहेब ठाकरे जाहीर भाषणात सांगायचे मला एका दिवसाचा पंतप्रधान करा, मी तुम्हाला या एका दिवसामध्ये 370 आणि 35 हे कलम मी रद्द करून दाखवतो. आज मोदी साहेबांनी जे केलं, प्रभुरामाचं मंदिर जे शिवसैनिकांनी पाडलं, त्यावेळेला सुद्धा कारसेवक आणि शिवसैनिकांनी ज्यावेळेला तो बाबरीचा ढाचा पाडला, त्यावेळेला मला वाटतं BBC न्यूजवाल्यांनी बाळासाहेबांना प्रश्न केला की ये काम आपके शिवसैनिकों ने किया है क्या? त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं की ते जर काम बाबरीचा ढाचा पाडायचं जर माझ्या सैनिकांनी केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे, मला गर्व आहे.